तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही राहत असाल, म्हणजे सिटीमध्ये किंवा गावामध्ये जरी राहत असाल तरी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूपच उपयोगी ठरणार आहे, मी नक्कीच गॅरंटी देऊ शकतो। कारण मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला बिझनेस आयडियाबद्दल बोलणी करायची आहे, ज्या बिझनेस आयडिया तुम्हाला त्या भागामध्ये अत्यंत उपयोगी पडू शकतात। आणि तुम्हाला जर प्रश्न पडत असेल की मी MIDC मध्ये काम करतो किंवा कोणत्या तरी दुकानावर काम करतो आणि यामधून मला काही प्रॉफिट मिळत नाही, प्रॉफिट म्हणजे यामधून जास्त इन्कम होत नाही मला, कारण त्या भागामध्ये पगार कमी असतो आणि पगार जर कमी असला तर तुम्ही ज्या घरच्या गरजा असतात त्या भागू कसे शकणार, हा जर तुम्हाला प्रश्न पडलेला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरणार आहे, तुम्हाला फायदा देऊन जाणार ठरणार आहे। कारण या व्हिडिओमध्ये आपण बिझनेस आयडियाबद्दल बोलणार आहोत, ज्या बिझनेस आयडिया तुम्ही सहजरित्या करू शकता आणि तुम्ही कामासोबतही करू शकता। असं नाही की तुम्हाला काम सोडायचं आहे आणि फक्त बिझनेसकडेच लक्ष द्यायचं आहे। तुम्ही जर तुमचं काम चालू असेल, 3 शिफ्टमध्ये असेल किंवा तुम्ही दिवसाला जरी जात असाल तरी त्या सिस्टममध्येही आपल्याला या बिझनेसला पुढे घेऊन जाता येऊ शकतं। आणि काही दिवसानंतर कालांतराने आपल्याला जर समजा इन्कम व्हायला लागली चांगली तर तुम्ही काही दिवसांनी ते काम सोडू शकता किंवा जे MIDC मध्ये काम करता, दुकानामध्ये काम करता, तर ते तुमच्याकडून जर इन्कम जास्त होत असेल बिझनेसमधून तर ते काम सोडण्याची शक्यता तुमच्यावर येऊ शकते, कारण तुम्ही सोडू शकता, तुम्ही पूर्णपणे वेळ तुमच्या बिझनेसला देऊ शकता। तर नक्कीच ही आयडिया तुम्हाला उपयोगी ठरणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आपण बिझनेस आयडियाबद्दल बोलणार आहोत, कारण या बिझनेस आयडिया तुम्हाला पैसे अमाप देऊन जाणार आहे जर तुम्ही कालांतराने जास्त त्याचा बिझनेस वाढवा केला तर। पण जर तुम्ही लवकरच सोडला तर तुम्हाला त्यातून काहीच फायदा होणार नाही। तर मित्रांनो, ही पहिली बिझनेस आयडिया आहे, जी तुम्ही किराणा मालाचे दुकान आहे तर ते किराणा मालाच्या दुकानाला जास्त आपल्याला म्हणजे जे म्हणतात ना, दुकानामध्ये सामान ठेवावं लागत नाही, काही सामान जे डिमांडमध्ये आहे आणि ते सामान ठेवून तुम्ही स्टार्ट तरी करू शकता कमीत कमी। आणि तो जो भाग आहे तुमचा, जो राहण्याचा जो भाग आहे, गावामध्ये राहता किंवा सिटीमध्ये राहता, तर त्या भागामध्ये काय मागणी आहे त्या मालाची, त्या वस्तूची, ते जे तुम्ही नग घेतात त्या गोष्टींची तुमच्या भागामध्ये काय मागणी आहे, तर ती मागणी पाहून तुम्ही त्या व्यापाराला सुरू करू शकता, त्या किराणा मालाच्या दुकानाला सुरू करू शकता। कारण आपल्या इकॉनॉमिकचा, अर्थशास्त्राचा हा भागच आहे, जशी मागणी तसा आपण पुरवठा करत असतो, मागणी तसं पुरवठा। तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या भागामध्ये कोणत्या गोष्टीची मागणी आहे हे पाहायला हवं, याचा अभ्यास थोडासा जरी केला तुम्ही कामाला जाता जाता किंवा येता येता तरी तुम्हाला उपयोगी ठरणार आहे। कारण तुमच्या भागामध्ये जी गोष्ट विकली जाते प्रथमतः, तर त्याच गोष्टींचं आपल्याला भांडवल करायचं आहे, त्याच गोष्टींना आपल्याला विकायला स्टार्ट करायचं आहे सुरुवातीला। आणि असं पण नाही की तुम्हाला सिमेंटचंच प्रॉपर दुकान पाहिजे किंवा तुमच्या दुकानामध्ये एखादा दुसरा मुलगा पाहिजे, असं काही नाही आहे। तुम्ही स्वतःही ते स्टार्ट करू शकता, तुम्ही स्वतः पहिलं स्टार्ट करा, त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटतंय की हा प्रॉफिटेबल आहे तर त्याच्यानंतर तुम्ही तिथं माणसं ठेवू शकता, माणसाकडून काम करून घेऊन तुमचा व्यापार वाढवू शकता। मित्रांनो, दुसरी बिझनेस आयडिया ही तर तुम्हाला माहीतच असेल, कदाचित तुम्ही गावामध्ये राहता तर तुम्हाला माहीत असेल की आपल्याकडे कोंबड्या असतात, बकऱ्या असतात, आणि यांचा कोंबड्यांकडून आपल्याला काय मिळतं तर अंडी मिळतात, आणि या अंड्यांमधून तुम्ही व्यापार हा स्टार्ट करू शकता। सुरुवातीला तुम्हाला कुठल्या मोठ्या पोल्ट्रीची गरज नाही, मोठ्या पोल्ट्री फार्मची गरज नाही आहे। तुम्ही स्वतःच्या घरामधील 7-8 कोंबड्या असतील, त्या 7-8 कोंबड्यांची अंडी तुम्ही जे स्टार्टिंगला विकायला चालू केली, तुम्ही घरापाशी नाही, तुम्ही घरापासून लांब जाऊन जर विकायला स्टार्ट केली, किंवा तुम्हाला तर माहीत असेल दारूच्या जे दुकानं असते त्याच्या बाहेर तर सहजासहजी विकले जाऊ शकतात कोंबड्यांची अंडी, आणि ते तुम्ही घरात शिजवून, चुलीवर शिजवून तुम्ही ते विकू शकता। आणि हे तुमच्यासाठी खूप सहज आहे, त्याच्यासाठी एवढा मोठा पैसा लागणार नाही आहे, तुमच्या घरामध्येच जे भांडवल आहे ते घरामध्येच आहे, आणि त्या भांडवलामधून तुम्ही स्टार्टिंगला व्यापार सुरू करू शकता। मित्रांनो, तिसरं म्हणजे आता मित्रांनो पाऊस चालू झालेला आहे
आणि त्यामधून मी जास्त काही बोलू शकत नाही, पण तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. तिसरं म्हणजे तुम्ही गावामध्ये राहताय आणि गावामध्ये राहून तुम्हाला तुमच्याकडं म्हशी तर असणार आहेत, म्हशी असणार आहेत, गायी असणार आहेत किंवा तुमच्या मित्रांच्या असणार. तर तुम्ही काय करा, तुमच्या मित्रांच्या किंवा तुमच्या स्वतःच्या जरी गायी असल्या तर त्या दुधाला विकायला चालू करा. तुम्ही जर डेअरीमध्ये देत असाल तर तुम्ही स्वतः विका ना त्याला, कारण स्वतः विकलं तर त्याचं फॅट जास्त आपल्याला मिळत असतं. तुम्ही डेअरीमध्ये गेल्यानंतर फॅट काउंट होतं आणि त्या फॅटवरती तुम्हाला इन्कम होत असते. तर मित्रांनो, तुम्ही जर स्वतः जाता, तुमचे स्वतःचे क्लायंट जर बनवताय तर तुम्हाला त्याचा अधिक फायदा होऊ शकतो. डेअरी फार्ममध्ये तुम्हाला सहजासहजी देता येतं, पण तुम्ही जर क्लायंटकडे स्वतः जाताय, ग्राहकाकडे स्वतः जाताय, तर तुम्हाला डायरेक्ट इन्कम होऊ शकते. कोणत्याही प्रकारची कमिशन कोणालाही न देता तुम्हाला डायरेक्ट इन्कम होण्याची शक्यता तिकडे जास्त आहे. आणि कालांतराने जर तुमचं शेळी वाढतात आहे, गायी वाढतात आहे, म्हशी वाढतात आहे, तर तुम्हाला व्यापार जास्त करणं सहज शक्य जाणार आहे. तिथं कुठलंही भांडवल नाही लागत. आपल्याला चारा लागतो, तर तोही चारा आपल्या शेतामधून उपलब्ध होऊ शकतो आणि यामधून तुम्ही जास्तीत जास्त पैसे कमवण्याची शक्यता मला आता वाटते. तर मित्रांनो, पाऊस चालू असल्यामुळे तुम्हाला जास्त काही सांगू शकत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जास्त तुम्हाला माहिती पुरवायची होती, पण आजच्या या 3 कल्पनांमुळे, 3 आयडियांमुळे तुम्हाला आयडिया आलेच असेल की तुम्हाला कोणता व्यापार करायचा आहे, तुम्हाला कोणता बिझनेस करायचा आहे. जर तुम्ही MIDCमध्ये काम करत असाल, दुकानामध्ये काम करत असाल, तर ती इन्कम तुम्हाला घरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी नसते. तर जर तुम्ही साईड बाय साईड जर बिझनेस कोणता करताय, तर त्यावरती तुम्ही जास्त लक्ष केंद्रित करून तुमचा पगारामधून जी रक्कम येणार होती त्या रकमेपेक्षा जर जास्ती रक्कम आली तर तुम्हाला पूर्ण वेळ या बिझनेसकडे देता येतो. तर मित्रांनो, नक्कीच आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, या बिझनेस आयडियाज आवडल्या असतील आणि आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारचे फायनान्स रिलेटेड किंवा लोन घेतोय कोणत्याही प्रकारचं किंवा बिझनेस आयडिया आहेत किंवा कोणत्याही तुमचं टेन्शन असेल डोक्यावरती, तर ते टेन्शन उतरवण्याचा प्रयत्न आपण या चॅनलमधून करणार आहोत. कारण मीही त्या गोष्टींमधून गेलो आहे, तर तुम्हाला कदाचित माझ्या गोष्टी रिलेट होतील. तर नक्कीच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त जर तुम्ही या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका, कारण अशाच प्रकारचे कॉन्टेंट आपल्या या चॅनलवरती मिळणार आहेत. तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही अडचणींसोबत. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद.